निमित्त अमृत महोत्सवाचं शिवाचार्य परंडकर महाराज काय म्हणाले? अयोध्या ही बार्शीत आहे. बार्शीतला भगवंत जोपर्यंत आहे तुमच्याबरोबर तोपर्यंत बार्शीत तुमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही, असा मिश्किल टोला राजेंद्र राऊत यांना परंडकर मठाचे धर्मगुरू शिवाचार्य परंडकर महाराज यांनी लगावला. परमेश्वर कदम, आपण पाहतात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया, बार्शी. आलेले सर्व धर्मगुरू, त्याचप्रमाणे इथं असलेले सर्व पदाधिकारी, आणि या अमृत महोत्सवाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या हृदयामध्ये एक नितांत एक प्रतिमा सन 1985 पासून प्रत्येकजण देवाऱ्यात एक देव ठेवत असतो, पण ज्या देवाऱ्यामध्ये प्रत्येकाचं प्रतिमा एक मूर्ती तयार करून ठेवलेले असे ज्यांचं सत्कार मूर्ती ॲडव्होकेट माननीय श्री दिलीपरावजी सोपल साहेब हे आजच्या 75वा वाढदिवस निमित्तानं त्यांचं जीवनाचं कार्य जर पाहिलं, पण मी राजकारणाच्या माध्यमातून बोलणार नाही, पण त्यांचं 1985 पासून या मठाशी संलग्न असलेलं त्यांची आई, वडील, घरातले सर्व बंधू आणि आमच्या काय माता आहेत, ज्या वेळेला 85 साली उभे राहिले अपक्ष म्हणून, पण त्यावेळेला चक्र होतं. महात्मा गांधी त्यावेळेला हातात चक्र घेऊन उभे राहिले होते, बसत होते धागा विणण्यासाठी, आणि तो धागा जीवनभर सतत प्रत्येक खेडेपाड्यामध्ये गावामध्ये विणवत त्या धाग्यामध्ये प्रत्येक जणाला विणवत गेले, ते आपुलकी जवळ करत गेले. 1990 साली त्यावेळेला चिन्ह काय होतं? हात. थांबा जरा, मी धागा घेऊन तुमच्यापाशी यायलोय, तुमच्यापाशी धागा घेऊन यायलोय, पण तो धागा हातात शिवबंधन बांधायचंय. पण त्यावेळेला ही अपक्ष म्हणूनच होते. त्याच्यानंतर 1995 साली हात दाखवला, पण प्रत्येकाच्या घरात सायकल घेऊन गेले. अपक्षच म्हणून होते का कोणत्या पक्षातनं? अपक्षच म्हणून होते. पण तो धागाच हात दाखवून सायकल घेऊन परत कुठे गेले? घड्याळाकडे. टायमिंग 10 वाजून 10 बरोबर आहे. 10 वाजून 10 मिनिटानं परत चहा प्यायला प्रत्येकाच्या घरी गेले. बघा जरा जीवनाचं कार्य कसं आहे. 10 वाजून 10 प्रत्येकाच्या घरात चहा प्यायला गेले, पण जेवले नाहीत कोणाकडे, फक्त चहाच घ्यायचे. पण ते चहा पीत शुगर झाली. तिथून परत गेले घड्याळाकडेच, टाइम माझा झालाय आता चहा प्यायचे. त्यावेळेला काय न होतो ना भविष्यात घडलेलं असेल, पण ते विसरून गेले. विसरून गेल्यानंतर 2024 ला लक्षात घ्या बरं का माझं, अयोध्यामध्ये रामलल्लाची मूर्ती बसली, आणि 2024 ला रामलल्ला आमच्या इथं समोर उभा राहिला. पण या लल्लाला तुम्ही निवडून दिलं, म्हणजे हृदयात मंदिर एक स्थापित करून मूर्ती तयार केली, की तुमची मूर्ती त्यांच्या हृदयामध्ये आहे. आणि त्याच मूर्तीनं आज 2024 ला ज्या लल्लाला अयोध्यामध्ये बसवलं,
पण तुम्ही जनतेनं अयोध्या ही खरी आज भगवंत बार्शीमध्ये किंवा बार्शीतला भगवंत तुमच्या समोर आहे, ह्याला कधीही सोडू नका. जोपर्यंत भगवंत रामलीला तुमच्या बरोबर आहे तोपर्यंत तुमचं काहीही कोणीही काय करू शकत नाही. मी काय बोलू शकत नाही, मी धर्मगुरू आहे, ते तुम्ही ओळखून घ्या. बरोबर. पण ज्या अभिष्ट चिंतन म्हणजे अमृत महोत्सव 75व्या वर्षी सर्वे भवन्तु सुखिनः, एवढंच आपल्याला आशीर्वाद म्हणून साहेबांचा घ्यायचा आहे आणि द्यायचा आहे. देणं आणि घेणं एवढं दोन काम करायचे आहेत. आशीर्वाद कोणत्या रूपानं द्यायचा आहे आणि साहेबांच्याकडून जे काम करून घ्यायचं आहे ते आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे साहेबांकडून. असं शतमान मगाशी बोलता बोलता 100वा वाढदिवस करायचा आहे, पण हे 100वा वाढदिवस ह्याच्यापेक्षा मोठा. आणि आज कसं आहे 2024ला म्हणजे आता काही दिवसांना 2025 चालू होत आहे. हे 2024 75वा देशाचा अमृत महोत्सव आणि साहेबांचा 75वा अमृत महोत्सव हे दोन्ही योगायोगानं तुमच्यामुळं घडून आले आहे. ही कधी वाक्य विसरू नका. साहेबांना तर मुळात विसरूच नका. जे काय मागचं झालं ते गेलं सोडून द्या. वाहिलं गोहिलं घोडे गोंगेत नाहीलं असं म्हणल्या पद्धतीनं आम्हाला साहेबांना फक्त जवळ करण्याचा प्रयत्न करा. आणि साहेब जर कधी सुखा म्हणजे दुःखात कधी कोणाला बोललेत? परवा पहिल्या दिवशी निकाल लागल्यानंतर मी पहिल्यांदा त्यांचा सत्कार करण्यासाठी गेलो, पण त्यांनी एकच वाक्य माझं हृदयातलं चोरून घेतलं. ज्यावेळेला मोठे महाराज होते त्यावेळेला ते म्हणायचे, अजून बी म्हणतात की ज्यावेळेला मोठे महाराज होत होते येत होते आणि तुम्ही आलात तर मोठ्या महाराजांचा आशीर्वाद मला लाभला आणि ते महाराज आल्यासारखं वाटलं. इतकं प्रेमळ आपल्याला साहेब भेटलेले आहेत. ही खरंच भगवंत बार्शीचं तुम्ही हिरवू नका आणि घालवू नका. जेवढा त्यांचा फायदा करून घेता येईल तेवढं फायदा करून घ्या. आणि शतमान आयुष्य त्यांना 100वा जीवेत शरदहा शतम तुमच्या आमच्या हातातून 100वा वाढदिवस घडावा असं भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. कारण पुढंच बरेच अजून काय साहेबांचं आपणाला अनमोल जे काय जीवनातलं घडलेलं आहे ते घडलेलं जीवन तुमच्या आमच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलं किंवा ठेवण्याचा प्रयत्न करतील ते पदरात तुम्ही आम्ही घ्यावं असं अभिष्ट चिंतन करतो. त्यांना 75वा वाढदिवस निमित्तानं त्यांना शुभाशीर्वाद आणि सदिच्छा शुभेच्छा देतो. धन्यवाद.